जर पोचवण्याचं काम आहे ते करावं लागेल आणि जेव्हा मी धावतो वर्णन करतो तेव्हा तुम्ही केलेल्या कार्याची आम्ही पोच तुम्हाला देतोय. चला एक सुंदर मैदान ज्या गावामध्ये ठोकला गेला ते वडकती गाव तुम्हाला बघायला मिळते. असंख्य मोठमोठे खेळाडू त्या गावातून आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळतील. कारण हल्ली गाव म्हटलं की मैदान नसतात पण ह्या गावाने एक संपूर्ण लढा दिलाय आणि आपल्या गावाच्या खात्यामध्ये मैदान बघायला ठेवलंय. कारण हे महाराष्ट्र टोक तुम्हाला बघायला मिळते. वडकतीची फिल्डिंग आहे बाबा. हा सारंग उंबरगाव आणि डहाणू आगार इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे ती आम्हाला संघ बघायला मिळेल क्वालिफाईंगसाठी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला या स्टार्ट ऑन होतोय गेम. कोण आहे स्ट्राईकला? पुष्कर आणि एका साईडला तुषार. दोन्हीही मोठे नामांकित फलंदाज बघायला मिळतात. अल्पावधीतच खूप मोठं नाव त्यांनी कमवलं आहे. कारण मोठमोठे गोलंदाज सुमित आहे. सुमित नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. कोळी बॉईज दांडी या नावाने हा संघ वापरण्यात आला आहे. आता सुरुवात केल्या कोळी बॉईज नावाने आणि नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये विजेतेपद संपादन केलं. ध्रुव इलेव्हन सातपाडे संघाला देखील पराभूत केले त्या संघाने आणि नवोदित खेळ तुम्हाला बघायला मिळतात. 6 चेंडू 7 धावा देखील काढून दिल्या नव्हत्या त्या मुरब्याच्या संघाला. असा मोठा संघ आणि खूप लहान ग्राउंड आहे. आमचं म्हटलं ना की खूप लहान ग्राउंड बघायला मिळते. त्या लहान ग्राउंडवर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी केला आणि तिथे विजेता झालेला संघ तुम्हाला बघायला मिळते तो कोळी बॉईज दांडी. चला बॉलर ऑन करा गेम. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवलाय. सरळ निघून जाईल का बघायला मिळतं. पहिल्याच चेंडूवर येत आहेत 4 धावा. खणखणीत चौकार. सुमित नावाचे गोलंदाज आहेत. डीजे धन्यवाद. चला पहिलाच चेंडू शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेला. जबरदस्त पूल तुम्हाला बघायला मिळालं आणि दांडीगावचे खेळाडू म्हटले ना की अशाच पद्धतीची फलंदाजी करताना तुम्हाला बघायला मिळेल. पुनश्च सुमित गोलंदाजी करतोय. जबर बघा हंस मजवलकर तुम्हाला बघायला मिळतात ज्यांनी कलकत्त्यासमोर नेट प्रॅक्टिसमध्ये बॉलिंग टाकली तसा तो गोलंदाज तुम्हाला बघायला म्हणून तुम्हाला म्हटलं की वडवती म्हटलं की मोठमोठे खेळ तुम्हाला बघायला मिळतील. लेद्या क्रिकेटची 60 मोठी पर्वणी या गावाला लाभलाय. हर्ष झोंजलेकर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. हंस नावाने प्रसिद्ध आहे तो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू गतिमान डायरेक्ट होण्याचा चान्स तुम्हाला बघायला मिळालं. बघा हंसचं जेवढं आपण कौतुक कराल ना नामवंत क्रिकेटपटू इथे बघायला मिळतात. महिला खेळाडू असंख्य मुंबईला रिप्रेझेंट करताना आपण या गावातून पाहिले. तो गावामध्ये तुम्हाला बघायला मिळतो वडकती गावाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो सुमित. बॅकफुटला गेलाय. चांगला कट केला. जबरदस्त कट शॉट बघायला मिळतो. डीप गलीच्या दिशेला 1 धाव 2 धाव चेंडूच्या पाठीमागे खेळ जातोय आणि चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार. 4 धावा. काय जबरदस्त क्षेत्रक्षण बघितलं. 2 खेळाडूंनी शॉर्ट ऑफ चेंडू गॅप पडला. चेंडूला कट केला आणि चेंडू बघायला मिळतात 4 धावा. धन्यवाद डीजे. वडवती संघ तुमच्याकडे खेळाडू आहे ना कंपल्सरी शूज आहे त्याला बुटं घालायला लावा. बघा कंपल्सरी शूज पंच सांगा त्यांना कंपल्सरी शूज हे घालायचेच आहेत आपल्याला. ह्या स्पर्धेचा नियम आहे ट्रॅक टी शर्ट आणि कंपल्सरी शूज. एक आपण वॉर्निंग दिलाय. पुन्हा सुमित गोलंदाजी हाताळतोय. चौकात मारा ना 2 आणि 4. पुन्हा शॉर्ट ऑफ चेंडू पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या रिझनला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग. मी म्हटलं ना की दांडी गावात सर्वच खेळाडू तुम्ही बघितले तर अप्रतिम फलंदाजी करताना बघायला मिळेल. आणि जो विश्वास असतो ना एक टुर्नामेंट आम्ही जिंकून या स्पर्धेमध्ये आला तो आत्मविश्वास इकडे बघायला मिळतोय. सगळे यंगस्टार तुम्हाला बघायला मिळतील. 2 फक्त गोलंदाज जे तुम्हाला बघायला मिळते ज्यांनी अधिराज्य गाजवलंय. पालघर क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये अधिराज्य गाजवलंय. पालघर जिल्ह्यात नव्हे तर पालघर तालुक्याच्या पुढे जाऊन जिल्ह्याच्या पुढेकडे जाऊन एखाद्या गणेश लांबा आणि एखाद्या डावखुरा किशोर.
MRI खन्ना चेंडूपासून ज्याने क्रिकेट सुरुवात केली, असंख्य चेंडूच्या हातात घेताना गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलंय. प्रॉपर बॅटिंग बघायला मिळते बघा. एक चांगला पूल बघायला मिळाला, एक चांगला दुसरा पूल आणि एका चांगली लेटकट बघायला मिळाली. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू पुन्हा केला स्क्वेअर लेगच्या रिझनला. एक धाव बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाईल. दुसरी धाव बघायला मिळेल का? आणि बघता बघता चेंडू निघून जात आहे. 4 धावा. उसळी देणारे चेंडू बॅकफुटला जाऊन चांगले पुल शॉट बघायला मिळाले आणि इथे षटक संपलाय. म्हणजे 16 धावा 4 चौकांशी बघायला मिळत आहेत. चला आमचा मेडिकल स्प्रे कोणाकडे घेऊन जायचं आहे. स्प्रे आहे का बघा. मेडिकल बॉक्स आहे आपल्याकडे. नसेल सध्या चालू करा. आम्ही आणतोय. कुठे आहे? नाही मेत. चला 16 धावा बघायला मिळाला. पहिला चेंडू चौकार आला. अप्रतिम पूल शॉट बघितलं. त्यानंतर बाकी 2 चेंडू डॉट गेले. मग चौथ्या चेंडूमध्ये चांगले लेटकट बघायला मिळाले. बॅकफुटला गेले, कट केली गली आणि पॉईंटच्या रिझनला 4 बघायला मिळाले. त्यानंतर पुन्हा पूल शॉट स्क्वेअर किटला बघायला. आता मिस शॉट पूल शॉट पण चेंडू सीमापलीकडे निघून गेला. म्हणजे 4 चौकारांशी 16 धावा काढताना आपल्याला फलंदाज बघायला मिळतो पुष्कर. मी म्हटलं ना पुष्कारकडे एक वेगळी क्षमता बघायला मिळते. तुषार ह्याच्याकडे देखील चांगली क्षमता बघायला मिळते. आणि आता गोलंदाजीसाठी कोण आहे ते बघूया आपण. अंश जंगलेकर. दिल्लीला केली का? IPL ना खेळून आला तिकडे. चला दिल्ली प्रीमियर लीग आपण बघितलं. दिल्ली प्रीमियर मध्ये खेळून येणारा हंस जोंगलेकर नावाचा खेळाडू आपण बघितल्यात. हंस नावाने ओळखला जाणारा क्रिकेट परिचित. बॅकफुटला गेलाय. चेंडूला पुल केलाय. चेंडू सरळ जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होते 17. जबरदस्त सुरुवात करताना कोहली बॉईज दांडी हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. नुकत्याच 8 दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये विजेता संघ म्हणून बोईसर भागामध्ये त्यांना बघितलं गेलं. मोठमोठे मातबर ध्रुव 11 सातपाडी संघाला पराभूत केलं. मुरब्या संघाला पराभूत केलं आणि फायनलची ट्रॉफी आपल्याकडे घेतली. ती कशी घेतली? 6 चेंडू 7 धावा असतात. चेंडू डिपेंड केला 7 धावा. जबरदस्त गोलंदाजी तिकडे आपण पाहिली होती त्या संघाकडनं. वाह जबरदस्त काम आहे दिल्लीच्या प्रीमियर मध्ये घेतला गेला. जबरदस्त गोलंदाजी टाकण्याचा आक्रमकता आणि तेज तर दुरार अशा पद्धतीने सरळ कॉटन बॉल आणि जबरदस्त गोलंदाजी. गुडलॉक स्पॉटवरून उसरी गेला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह खेळत होता पण सरळ जातो. इथे विकेट मिळते आणि गोलंदाजी हातावर. कॉटन बॉल ज्याला म्हटलं जाते. गडी बाद झालाय पुष्कर. डीजे आवाज द्या ना थोडा. लोकांना गाणं ऐकून द्या. चलो विनायक नावाचा फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये येताना बघायला मिळतो. बिल्कुल ये मैच आप देख रहे हैं एक तरफ वरती है एक दूसरी तरफ दांडी है. दोनों हमारे डहाणू ग्राव के प्रॉपर टीम है. इसलिए मैं मराठी में कॉमेंट्री कर रहा हूँ. खऱ्या अर्थाने तुम्ही बघत आहात जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन ओम साई ग्रुपच्या माध्यमातून. दोस्ती याराना चषक ही सर्व जी आहेत ना यांची नावं संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला दोस्ती याराना काय बघायला मिळते आणि काय सुंदर आयोजन केलं. 3 ग्रुप फक्त. एका ग्रुपमध्ये विजेत्यांना 50,000 ही ट्रॉफी. दुसरा प्राइज 25,000 ट्रॉफी. तिसरं 10,000 ट्रॉफी. सायकल आणि शील्ड. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ दी सिरीज ही पण ट्रॉफी आहे आणि बेस्ट फिल्डर हे देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठेवला आहे. आता बघूया जो मैदानावर खेळाडू गेला तो विनायक. ह्याच्याकडे देखील चांगल्या पैकी खेळण्याची क्षमता आहे. अनेक मैदानं गाजवण्याचं काम आता पण सुरुवात केलं आहे खेळाडूने. ओ रायझिंग डिलेवाली जबरदस्त का दिल्ली प्रीमियर लीगमध्ये भरवलं गेलं. ऑनलाईन फॉर्ममध्ये नेट प्रॅक्टिस आहे. नेट प्रॅक्टिसमधून त्याचं सिलेक्शन केलं गेलं आणि मग दिल्ली प्रीमियरमध्ये एक चांगला गोलंदाजाचं नाव रूपाला येताना या गोलंदाजाला आपण पाहिलं. डहाणू तालुका म्हटलं खरं दुर्गम घाम तुम्हाला बघायला मिळतं. वडकती म्हटलं की तुम्ही इथून जाताना रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल. उत्कृष्ट दर्जाचं मैदान त्यांच्या गावामध्ये आपण बघत आहात. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाजाला आपण बघत आहात. ओ यावेळेला बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो. पंच खुणावतात. दिस इज अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. 18 धावा या फलकावर लागतात. आजचा शेवटचा दिवस. पहिला दिवस आपण संघ बघितला तो म्हणजे निश्चितच या गावचा साई. दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळतोय बलसाड. कालच्या दिवसात संघ तुम्हाला बघायला मिळतात डहाणू.
आणि दुसरा संघ बघितला लिंगापाडा. चेंडूला टटवला आहे, चेंडू सरळ जाईल मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी एकच धाव बघायला मिळेल. जबरदस्त फिल्डिंग अँड थ्रो, काय फ्लेक्झिबिलिटी बघायला मिळते ना. गुड ॲथलीट, लवचिकपणा, क्विकनेसपणा आणि फिटनेस कसं दाखवायचं हे तिकडे बघायला मिळतात. आमच्या महिलांना संधी जर मिळाली तर आपण असं नाही आहे बाउंड्री लाईनवर टप्पा पडला आणि तुमच्या हातामध्ये कॅच आला ते 300 रुपये तुम्हाला मिळतील. आमच्याकडे नाव पोचवा, आपल्याला दिले जातील. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय अंश. इथे हवाई सपना चेंडूला वरपी चेंडूचा पुरेपूर फायदा. साऱ्याने निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावरना. हवा हवा कापताना जिथे मिळतात 6 धावा तिथे ना इथे ना तिथे, जिथे 6 मारतात जबरदस्त फटका बघायला मिळालाय. धावसंख्या 6 निवडते. धावसंख्या होते ती 25. डीजे बंद करा. डीजे तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हीच बसा, बाकीच्यांना बसू नका. आताच नुसती वायर हल्ली होती तर पूर्ण डिस्कनेक्ट होईल. लाईव्ह टेलिकास्ट आहे, समोरशी जायला पाहिजे. फक्त तुम्हीच बसा, बाकीच्यांना बसून देऊ नका. 2च्या 3 खुर्च्या करा, तुम्ही बसा. जाऊया. या 6 धावांची धावसंख्या होती ती 25. एक चांगली सुरुवात तुम्हाला कोळी बस दांडी संघाकडनं बघायला मिळते. चेंडूला उडवलाय कव्हरच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळू जाईल. फ्लॉम्बिंग झाला, शेवटच्या क्षणावर बघू शकले नाही. आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होतात. 2 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 20. डीजे थांबा, वाजू नका. 2 षटकाचं मेंडेटरी पॉवर प्ले संपलं आहे आणि या मेंडेटरी पॉवर प्लेमध्ये दांडी संघाने धावसंख्या केला 1/27. जो फलंदाज बाद झाला त्यांनी पहिल्या षटकात अव्वल फलंदाजी केली होती 1/27. खरोखर पुष्करची चांगली फलंदाजी बघायला मिळाली, तुषारची चांगली फलंदाजी बघायला मिळते आणि विनायक हा देखील चांगली 2 षटकं 27 धावा. एक चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. चला घाई करा प्लीज. सगळे सामने आपल्याला 6-6 षटकाच्या डिस्कशनसाठी एवढा वेळ दिला जाईल. 3 षटकांत जेव्हा तुम्हाला ड्रिंक ब्रेक मिळेल ना तेव्हा तुम्ही 2 मिनिटाचं डिस्कशन करू शकतायत. चला वडकती चला प्लीज घाई करा. यस, आमचे गोड आवाजाचे धनी ओंकार शेट्टी यांचं मला वाटतं जेवण झालंय. खरोखरच एक वेगळी पर्सनॅलिटी ज्या माणसाकडनं बघायला मिळते आणि अनेकांच्या गळ्यात ताईत बनण्याचं काम बघायला मिळतं. लवकरच लोकांना जवळीक करण्याची त्याच्याकडे एक चांगली दोस्ती यारीची, चषकामध्ये जी दोस्ती यारीची एका वेगळ्या प्रकारची शैली आहे ना, त्याबद्दलचं मनापासून कौतिक. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सुदेश. खूप विचारवहिनी केलं गेलं आणि आता पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर बाउंड्रीवर बघायला मिळते, 4 खेळाडू सर्कलच्या आत हे तुम्हाला बघायला मिळते. फाईन लेग बघायला मिळते, शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते, कव्हर बघायला मिळते आणि एक्स्ट्रा कव्हर हे 4 खेळाडू सर्कलच्या आत बघायला मिळतात. इथे तर तुम्ही पाहायला गेलं तर ऑफ साईड तुम्हाला डीप लॉंग ऑफ बघायला मिळते, डीप लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते. अशा पद्धतीचे 5 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. संदेश नावचा गोलंदाज आपण बघत आहात. बॅटची एज घेतलाय, चेंडू गेला सरळ पॉईंटच्या रिझनला. गुड सिंगल, अतिशय सुंदर रनिंग पिरियड बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने इथे जर म्हटलं ना तर जो स्ट्राईकला बॅटर गेला ना त्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. बॅटला लागून चेंडू शॉर्ट पॉईंटला गेला. 1 धाव बघायला मिळते. 28 धावा या फलकावर लागतात. जबरदस्त आयोजन, खूप चांगलं. 8च संघ एका दिवसात खेळण्याचं काम बघायला मिळालं. ऑन ड्राईव्ह करायचा चेंडू, बाकी पडल्यानंतर चेंडू थोडासा बॅटची एज घेऊन जातो शॉर्ट मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि 1च धाव बघायला मिळते. 29 धावा या फलकावर लागतात. कंपल्सरी चेस या नियमाने खेळवलं जातात. काय क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटच्या खेळण्याची पद्धत बदलली गेली. सुरुवातीच्या काळामध्ये 20-20 षटकाचे मॅचेस व्हायचे, मग 16, मग 12, मग 10, 8 आणि मग 6 नंतर मग 4, 3, 2 काही होऊ शकते. गुड बॉलिंग, जबरदस्त लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना आपण बघत आहात. फील्ड विखरल्यानंतर बाकी खऱ्या अर्थाने चांगल्या पैकी गोलंदाजी हाताळायला संदेशला पाचारण केलं आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आपला असलेला क्लास, आपली असलेली दर्जा लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना संदेशला बघितलंय. पुन्हा आपला राऊंड विकेट मारा करतायत. ओहो, इथे बाकी मौका होता. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू. पहिल्यापासून मनामध्ये इरादा बनवला होता की मला मिड विकेट मिळवलाच खेळायचा आहे, त्यामुळे तो चेंडू कव्हर होऊ शकला नाही आणि खूप चांगला पैकी ऑफ स्टंपला गॅप बघायला मिळतो. पण खरोखर कुतूहलाची बाब की चांगला कमबॅक केलाय गोलंदाजी टीमने. इथे बाकी चेंडू ऑन ड्राईव्ह केला, 1 धाव बघायला मिळते. चेंडू रायझिंग होईल पण तेवढ्याच पैकी चांगली फिल्डिंग बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त रनिंग बिटवीन बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने हा दुसरा रन का बनला, विनायकचा रनिंग बिटवीन. कारण विनायकने डेंजर आणला होता, त्याने बघितला खेळ चेंडू उडणार आहे आणि जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. आणि यावेळेस 2-2 ज्या धावा आल्या त्या विनायक रूममध्ये, कारण पहिला चेंडू 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर बाकी 1 आली.
लास्ट बॉल असणार आहे षटकातला. खूप चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत गोलंदाज संदेशने. वो लेग ब्रेक गोलंदाजी टाकतात आणि ते षटक संपलं. या षटकात फक्त धावा दिल्यात त्या 4, म्हणजे 2 षटकात होत्या 27, या षटकात 4, म्हणजे फक्त धावसंख्या झाली 31. 3 षटक 31 धावा, 1 गडी बाद. कोहली बॉय दांडी संघाचे. डीजे सर ड्रिंक्स बंद असेल तर पाणी घेऊन जाऊ शकतो आपण. 3 षटकं झालीत बघा नंतर. ओके पाणी घेऊन जाऊ शकतात आपण. चला यानंतर आपण सारांश 11 उंबरगाव आणि डहाणू आगार हे दोन्ही संघ तयार राहायचे आहेत. डहाणूवर संघाच्या त्या खेळाडूचं कौतुक आणि शेवटच्या चेंडूवर षटकार असताना आज षटकार मारला. कालच्या दिवसात आपण बघितलं गौरव नावाच्या फलंदाज शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. 21 धावा 6 चेंडूमध्ये असताना लिंगापाने त्या चेस केल्या आणि अक्षरशः संध्याकाळच्या सत्रामध्ये काल जल्लोष लोकांकडनं बघायला मिळाला. आणि माय भगिनीकडे आज सुद्धा मी येईल. आज विचारेल कसं वाटतंय कसं बघणार, कारण मी माझा शेवटचा दिवस आहे. उद्याच्या दिवसात मी नसणार आहे. पण खरोखरच आयोजकांना MS धोनीला म्हणजे आमच्या मोतीलाल शहाला आणि तमाम झाईकरांना मी धन्यवाद मानेल की इथे मला एक संधी दिली तुम्ही समालोचनाची. सुरुवातीची जेव्हा तुमची पहिली प्रीमियम त्यानंतर मला उपलब्ध होते मी येता आलं. अनेक वेळा तुम्ही कॉल केलं येता आलं नाही, पण यावेळेला जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळाला आणि इकडे आनंद का वाटला तो ओमकार शेट्टेसारखा उभा नौका समालोचक नव्हे. लोक नौका असतात पण खरोखरच एक मोठ्या ज्ञानाचा भांडार त्याच्याकडे आहे आणि खूप काही अशा गोष्टी ज्या आम्हा समालोचकाच्या पलीकडे होत्या त्या शिकायला मिळाल्या. त्यामुळे प्राऊडफुल मुवमेंट ते देखील बघायला मिळाला. एक चांगला मित्र, एक चांगला येणाऱ्या काळामध्ये दर्जेदार समालोचन महाराष्ट्रात नव्हे तर जगात देखील नाव करेल आणि येणाऱ्या काळामध्ये सुप्रीमो रतनभाऊ सारखा मोठा स्पर्धा तो देखील तुम्हाला कव्हरेज करताना बघायला मिळेल. हे आम्हाला पाहायला आनंद येईल. आम्ही किती वर्ष अजून समालोचन करू का, किती वर्ष राहू या जगामध्ये, आता आमचं वय होत चाललं आहे. पण खरोखर ज्या दांडीगावाने आमच्यावर प्रेम केलं त्यांचं देखील अनेक वेळा किशोर खरंच तुम्ही वारंवार गणेश दादा तुम्ही देखील वारंवार आमचं कुतूहल केलं त्याच्यामुळे मोटिवेट करता आलं. आणि खऱ्या अर्थाने झाईगावमध्ये आपण महाराष्ट्राच्या पायथ्याची गुजरातच्या बॉर्डरशी बघायला मिळतंय. 3 षटकं 31 धावा. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो पवन किणी म्हटलं की आपण भिवंडीमध्ये गेलं की त्या खेळाडू बघायला मिळायचं. इथे बाकी धावा काढावं लागतील. भवन आहे नॉट पवन, भवन. म्हणजे एखादं मोठी बिल्डिंग असते ना आपण राष्ट्रपती भवन म्हणतो, हे मंत्रालय भवन, तसं हे भवन तुम्हाला बघायला मिळतोय. आणि एखादे पूजन करतो त्याला हवन म्हणतात. ओहो हो जबरदस्त यॉर्कर लेनची गोलंदाजी म्हणायची. यॉर्कर आणि पॅरकर काय बघायला मिळते. भन्नाट वेगवान मला म्हटलं होतं की वडक्ती म्हटलं की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जबरदस्त क्रिकेट बघायला मिळेल. या मागील 4 ते 5 वर्षात खूप चांगली प्रगती करताना त्यांचं मैदान जिथे तयार झालं ना त्या मैदानात खूप चांगले प्रोग्रेसिव्ह क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. लेफ्ट आर्म उजवीकडे मारा करतायत. इथे बाकी जबरदस्त शॉट ऑफ ड्राईव्ह त्याला म्हणता येईल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 4 धावा, खानकाळी चौकार. का बॅटिंग बघायला मिळालाय. अंडर 17चा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. एकाने दिल्ली प्रीमियर लीग खेळताना काम केलंय. असे अनेक नामवंत क्रिकेटपटू तुम्हाला वडक्तीकडे बघायला मिळत आहेत. लेदर क्रिकेट देखील त्यांच्या गावामध्ये खूप चांगलं खेळायला बघायला मिळते. खूप चांगलं मैदान त्या गावाला आखलं. डहाणूचं सर्वोत्कृष्ट मैदान कोणाकडे असेल तर वडक्तीमध्ये असेल. काय जबरदस्त ब्लेडची गोल खेळली. थोडासा गुडला स्पॉट वर झपकन बाहेर नाही चेंडूला अप्रतिम अप्र ज्याला म्हणतात ना ते बघायला मिळालं. आणि तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तुषार. मी म्हटलं ना तुषारकडे खूप मोठ्या पद्धती हुशार आहे. एक वेगळ्या दर्जा धाटणीची बॅटिंग करण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. चेंडूला पूल केलाय. चेंडू निघून जाईल का बघायला मिळते. ओ हो हो महिला मंडळाच्या स्वागतासाठी आणि हळदी कुंकू करून तिळगुळ वाटण्यासाठी इथे बाकी षटकार बघायला मिळतो. काय रायझिंग डिलिव्हरी बॅकफुटला गेला किती सुंदर पूल बघायला मिळाला. प्रॉपर बॅटिंग बघायला मिळते. दांडीगावाची प्रॅक्टिस जी आहे ती हवेच्या विरुद्ध असते. बऱ्याचशा खेळाडूंना माहिती नसेल कारण ते हवेच्या विरुद्ध स्टंप काढतात आणि प्रॅक्टिस करत असतात. पण त्याच्या बिचाराकडे मैदान नाही आहे. वरती ओटीवर कुठे कसं खेळायचं समुद्राच्या किनारी तशा पद्धतीने प्रॅक्टिस करतो तुम्हाला बघायला मिळतात. पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ज्या क्रिकेटचं दर्शन त्यांनी दिलं, ज्या पद्धतीने ते खेळत आहेत आणि ज्या खेळाने आपल्याला आत्मचिंतन करताना अनेक मैदानं अनेक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध असं करताना ही फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण बघत आहात. भवन बॅटची एज घेतला आहे. चेंडू निघून जाईल का. गुड फिल्डिंग थर्ड मॅनच्या रिझनला. दोन्ही एका साईडला झाले. एका ट्रॅकवर गाडी आल्यानंतर कसं काय बघायला मिळते तसं झालं. पण दरम्यान क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. चांगली एक धाव बघायला मिळाली. एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 42. म्हणजे 10च्या सरासरी धावा निघतात. तिसऱ्या षटकात धावा आल्या नव्हत्या. 2 षटकात 27 धावा होता. मेंढे तरी पॉवर प्ले मध्ये
पाहता ते बघायला मिळते. काय रसिक माय बा प्रेक्षक तुम्हाला बघायला जातात. आमच्या शरूच्या वनामध्ये जिथे काहीतरी घडलंय बिघडलंय असं बघायला मिळते. तिथे बाकी ते कोपऱ्यात लोक बघायला मिळतात. रस्त्याच्या चोहो बाजूने आणि आमच्या खास महिला महिन्यासाठी 2 स्टँड ठेवलेत ते तुम्हाला बघायला मिळतात. इथे चांगलं बसण्याची व्यवस्था पण फलंदाजी कक्षाला केली जाते. जिकडे तिकडे तंबू बघायला मिळतात. म्हणून वेल डन ऑर्गनायझेशन्स अशा पद्धतीची ही स्पर्धा. ओ गुड तेज तरार जबरदस्त गेंडू वेगाने ताळला जातोय. ताशी 130 प्रति किलोमीटर अशा पद्धतीने. आणि इथे बाकी विनायकला काहीतरी सांगतायत. चौथं षटक मार्गस्थ आहे. फलकावर धावसंख्या ही तुम्हाला बघायला मिळते ती 42. पुन्हा भवन लेफ्ट आर्म और विकेट मारा करतायत. साई अँडकडनं गोलंदाजी करताना आपण बघत आहात. मार्गस्थ होत आहेत. ओहो हो पुढे सरसावलेत या फलंदाजाला. इथे बाकी ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू गेला. अवंतर धावांची धावसंख्या 1 ने वाढते. 43 धावा या बाकी फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने धावा जमवण्याचं काम केलंय ना सुरुवातीच्या पुष्कर आणि नंतर तुषार. विनायकला थोडं स्ट्रगल करावं लागतं. बघितलं बऱ्याचशा चेंडू तारंबळ उडते खेळताना. इथे बाकी चांगला आउटड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हर चेरेझरला एक धाव तुम्हाला बघायला मिळते. दुसरी धाव पाहायला मिळते आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण. तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थात तुषार याचं देखील आणि विनायकाचं. 2 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती म्हणजे 3 षटकाच्या समापनानंतर 45. म्हणजे आता जर तुम्ही बघायला मिळालं ना तर तुम्हाला 14 ते 42 म्हणजे 14.008च्या सरात तुम्ही धावा काढतात. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकाच्या समोर धावसंख्या झाली ती 4 झाल्यात. सॉरी माफ कर 4 झाल्यात आणि 45 धावा बघायला मिळतात. बघूया शेवटचे 2 षटकं आता बघायला मिळतात. 2 षटकामध्ये किती धावा कमीत कमी 25 ते 30 धावा यायलाच पाहिजे. 70-75चं आव्हान उभं करावं लागेल. कारण वडकती संघाकडे देखील 2 ते 3 चांगले बॅटर आहेत जे निश्चितच खूप मोठ्या पद्धतीने करतात. रोजची रोज प्रॅक्टिस त्यांची तुम्हाला बघायला मिळते. आणि खरोखर या स्पर्धेचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कुतूहलाची बाब बनण्याचे खरोखरच एक चांगलं नियोजन ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळतात. तटस्थ पंच म्हणून बघायला मिळाले. जिथे थ्रो गोलंदाजी त्यांना थ्रो म्हणून काढलं गेलं. त्यानंतर बाकी चांगला दर्जा तुम्हाला समालोचकाचा बघायला मिळाला. उत्कृष्ट दर्जाची विकेट म्हणून काय म्हणतो विकेटवरून तुम्ही धावू नका. विकेटच्या बाजून धावा. कारण हल्ली काय जेल सेल म्हणजे नेल असतात त्याच्यामुळे तुमचं बघ ते राफिंग होते. मग तिथे बघायला मिळते. सुदेश नावाचा गोलंदाज. चेंडू फसलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव तो बघायला मिळते. दुसरी होईल का आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण बघायला मिळते. आणि या 2 धावांची धावसंख्या होती ती 47 धावा. अतिशय सुंदर लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहत आहात. सुदेश नावाच्या गोलंदाजाने 3रं षटक अप्रतिम हाताळलं होतं. 2 षटक 27 धावा दांडीची असतात. 3रं षटक अफलातून टाकलं आणि खऱ्या अर्थाने राईट आर्म लेग ब्रेक हा दुसरा गोलंदाज बघायला मिळतो. पहिल्या दिवशी आम्हाला एक गोलंदाज बघायला मिळतो. त्याने देखील खूप चांगल्या पैकी गोलंदाजी करताना आपण बघितलं. हल्लीच्या काळामध्ये एक काळ होता की इमारतीच्या चेंडूमध्ये 2-2 लेफ्ट आर्म गोलंदाज असायचे. त्यातील दांडी संघाचा एक सुरेश नावाचा आज तुम्हाला गोलंदाज बघायला मिळेल किशोर ज्याने कशापैकी गोलंदाजी केली. डावखुरी गोलंदाजी. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू सरळ टाकला. चेंडू सरळ जातो. संघासाठी खरोखर ओपनिंग दोघांनी खूप चांगली बॅटिंग केलाय. पहिला गडी बाद झाला तो पुष्कर. आता बाकी धाव बाद झाला तो तुषार. असे 2 गडी तंबूत परतलेत. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि फलकावर धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 48 धावा. वडकती संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. संदेश अफलातून बॉलिंग करतोय. दिलेश नावाचा गोलंदाज तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. नवीन बॅटर म्हणून पाहिलाय. संदेश कंटिन्यू करत असताना यायला बाकी
फलंदाज गेला होता की असं वाटेल की लेग ब्रेक टाकेल, पण फलंदाजाचा पद्धत तो ओळखताना अतिशय सुंदर पद्धतीने वेगवान मारा केला, पायाचा वेध घेतला, पायावर चेंडू आतळतोय आणि धावसंख्या मिळत नाही. जबरदस्त क्वालिटी गोलंदाजी करत असताना लाईन लेंथ मेंटेन करताना जखून ठेवण्याचं काम केलंय या संदेश नावाच्या गोलंदाजाने. जबरदस्त कमबॅक गरज होती इथे, बॉलिंग चांगली टाकण्याची. 2 षटकं 27 आल्या होत्या. हा गुड बॉलिंग. आज 2 चेंडू 2 धावा असताना देखील पराभूत झाला तो म्हणजे निश्चितच आपण साखरामध्ये स्पर्धा बघतो तिकडे 2 चेंडू 2 धावा न काढता तो फलंदाज बघितला आपण. राहुल 2 चेंडू 2 धावा दांडी सांगायला लागला. राहुल दोन्ही चेंडू डॉट गेलाय. फुलटा चेंडू इथे बघा, चेंडू टटवला गेला, डी स्क्वेअर लागला, निघून जातो. एक धाव बघायला मिळते, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. षटक करेपर्यंत 2च धावा बघायला मिळत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या होतात त्या 50. बॅट्समनला रिव्ह्यू नाही आजच्या दिवसात, रिव्ह्यू कोणाच नाही आहे. अंपायर जर वाटलं तरच फक्त अंपायर घेऊ शकतात. या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू ठेवलेला नाहीये, कदाचित उद्या काय ठेवतील काही माहिती नाही, पण आतापर्यंत रिव्ह्यू नाही आहेत. 50 धावा फरकावर लागल्या गेल्यात. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. हो धुंडो धुंडो रे साजना, अशा पद्धतीचं बॅटरला काही कळत नाही चेंडू कुठून जातोय, फक्त बॅट फिरवतो ना, फुटवर्क ना बॅकफूट बघायला मिळते. जबरदस्त 2 षटकं हाताळली आणि पहिल्या षटकात मला वाटते संदेशाने धावा दिल्या होत्या ते 4 आणि आताच्या षटकात धावा दिल्यात पुन्हा मला वाटते 4-5, 2 षटकात फक्त 90 धावा दिल्या त्या संदेश नावाच्या गोलंदाजाने. आता बघा शेवटचा षटक कोण हाताळतो बघूया. पन्नास झाल्यात 5 षटकं. चला भवनला पाचारण केलं, ज्याने 4थं षटक टाकलं होतं. डावखुरा गोलंदाज तेज त्याला गोल टाकला. अंडर 17चा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण बघत आहात. ओम साई ग्रुप दोस्ती यारी चषक उद्या बाकी ग्रँड फिनाले शेवटचा दिवस तुम्हाला बघणार. माय भगिनीचं मनापासून कौतुक करेन मी. जेटली तुम्ही सपोर्ट की दोड़े टूर्नामेंट एटले महिला माय भगिनो बिजली की तरार से गेंद यहाँ पे आती हुई तेज तरार गेंद निकल गई. यहाँ पे विकेट की पतन. डीजे धन्यवाद डीजे. तर चेतन नावाचा नवीन फलंदाज. शेवटचे 5 चेंडू आहेत, बघूया हा बॅटर कशा पद्धतीने खेळतोय. हो काय तेज तरार गोलंदाजी बघायला मिळते. या फलंदाजाला बाई कळतच नाही की चेंडू घ्यायचे की नाही आहेत. काय सुपर क्वालिटी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. अफलातून रॅपिड ऍक्शन तेज तरार गोलंदाजी आपण पाहत आहात. इथे क्लीन बॉल सेल्फ आउट झालेत. या फलंदाजाने सपशेल निराशा केल्या. एक देखील बॉल त्यांच्या बॅटीवर प्रॉपर आला नाही. जेवढे पण चेंडू खालेत ते बिंदी गेले म्हणजे डॉट चेंडू खालेत. खऱ्या अर्थाने तुम्ही एकरी 2 धावा जरी बघितल्या असता तर तुम्हाला धावफलक खालता ठेवता आला असता. इथे बाकी तुमची सुमार दर्जाची फलंदाजी बघायला मिळाली. 2च फलंदाजांनी बाकी कोळी बॉईज संघाकडनं पुष्कर आणि तुषारचं मनापासून मी कौतुक करेन. विनायक थोडीफार प्रतिकार केला. बाकीच्या दिलेशला म्हणा त्याला जेवढा काही विशेष करताना बघूया कोण न्यू बॅटर जातोय. विघ्नेश नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. आमचे डीजे ऑपरेटर फक्त बसायचं काम करताना कळतच नाही गाणी कधी वाजवायची कधी नाही. 3 दिवसापासून आम्ही डीजे ऑपरेटर सांगतो की दादा बघा गाणी कधी वाजवा, जेणेकरून आपण असले प्रेक्षक आहे ना त्यांचं देखील एक मनोरंजन वेगळं असतं. जबरदस्त गोलंदाजी आपण बघितलं. खरं तर संदेश नावाच्या गोलंदाजा कौतुक, भवनचं कौतुक करेल, स्मिथचं कौतुक करेल, अंशचं कौतुक करेल. 4ही गोलंदाजाने जबरदस्त लाईन लेन प्रत्येक टिचून मारा. क्वालिटी गोलंदाजी कशी असावी हे वडकती नावाच्या गोलंदाज दाखवलं गेलंय.
डहाणू भागातला बोर्डीच्या भागात तुम्ही गेले की तुम्हाला त्याच्या पुढे आलं की वडक्ती गाव बघायला मिळते आणि वडक्ती गावाचं मैदान म्हटलं की अनेकांना प्रेमात पाण्याचं काम केलंय. आता बघूया नवीन फलंदाज गेलाय तो विघ्नेश. चांगला ड्राईव्ह केलाय डीप लॉंगॉनच्या रिझनला. दोन धावांची धावसंख्येवरती 52 धावा. खरोखर विघ्नेशच्या बॅटीला बॉल लागतात बघा. अशा फलंदाज तुम्ही पाठवायला पाहिजे. सरळ बॅटीने खेळला, पेस किती असो तुमच्याकडे गुणवत्ता असायला पाहिजे. तुमच्याकडे फुटवर्क बॅकफुट हे दोन तुम्हाला तंत्र दिलेत फलंदाजाला आणि आपण जर बघितलं तर जबरदस्त चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केलं आणि 2 धावा 52. बघू या षटकात जर या चेंडूवर तर कदाचित मोठे 2 फटके आले तर निश्चितच 60च्या वर धावसंख्या बघायला मिळू शकते आणि चांगली कमबॅक कम मोठी फाईट तुम्हाला कोहली बॉईज विरुद्ध वडकती म्हणून बघता येईल. ओखो चेंडू इथे चटलाय. धावपचा चान्स आहे तर एक धाव तो पूर्ण बघायला मिळते. धावसंख्या 1 वर धावसंख्या होती ती 51 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा बघा कुठे धावा होत्या. 2 षटकात फक्त 27 आणि त्यानंतर तुम्हाला निम्म्या देखील काढता आल्या नाहीये. विकेट जिथे बाद झाली ना पुष्कळची तिथून बाकी धावकुत्या लगाम मिळाला. भवन जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. एक धाव बघायला मिळतो. चेंडूच्या पाठीमागे खेळतो बघता दुसरा पूर्ण होईल का आणि 54 धावा झाल्या. डीजे थांबा बघा की 55 धावा विजयासाठी पाहिजे. 56 पाहिजे 55 धावा झाल्यात म्हणजे तुम्ही फक्त 28च धावा काढला 24 चेंडू. पहिल्या 2 षटकामध्ये धावा निघाल्या होत्या तर 27. त्यानंतर बाकी मेंढ्यातरी पॉवर संपलं आणि मग तिकडे बाकी धावा करतात. तिकडे बाकी खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं वडकती संघाने. जबरदस्त गोलंदाजी. मी तुम्हाला संदेश नावाच्या गोलंदाजाचा कौतुक केलं. ज्यांनी 2 षटकांनी 90 धावा फक्त दिल्यात. इथे त्यांनी 3रं आणि 5वं षटक हाताळलं आणि त्याचं मनापासून मी कौतुक केलं की जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहिलं. सर नाणेफेकीसाठी द्यायचं आहे. मी अगोदर बोललो होतो ना सारांश इलेवन उंबरगाव आणि डहाणू आगर या आलात का आपण. सारांश इलेवन आलात का उंबरगाव. इनिंग ब्रेक टॉस करायचं आलेत ते आणि डहाणू आगर कर्णधार आलेत का. डहाणू आगर या बघा. आम्हाला मग तिकडे यावं लागते मग तुम्ही येत नाही. डहाणू आगर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतो. टॉससाठी आलेत दोन्ही संघ आलेत. सलामच्या आहे श्रीराम मंदिराचे सर्वस्व आपल्याला बघायला मिळत आहेत आणि खूप आवर्जून क्रिकेटपटूवर प्रेम करताना आपण बघत आहात. त्यांना खऱ्या अर्थाने आजचा दिवस कालचा दिवस होता. या गावामध्ये राम मंदिराची 54 वर्ष पूर्ण झाली आणि निश्चितच त्यांची महापूजा तिकडे केली होती आणि भंडारा देखील ठेवला होता आणि त्या राम मंदिराचे सर्वस्व असणारे आमचे परम व्यक्ती. चला डहाणू आगर या टॉससाठी. सारांश उंबरगाव या टॉससाठी. इथे जो संघ विजय होईल तो आम्हाला आजच्या दिवसातला पहिला आणि टोटली टूर्नामेंटला 5वा संघ बघायला मिळेल. आपण नाणेफेक करतो. एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतोय डहाणू उंबरगाव सारांश इलेवन. उंबरगाव सारांश इलेवन आलेत का. हा या चला दादा पहिली चॉईस करा. एका साईडला उंबरगाव सारांश इलेवन एका साईडला. हां कॉल आपण करा. हेड्स कॉल केला उंबरगावने. हेड्स आलाय. काय घेणार इथे डिसिजन द्यायचं आहे. अगोदर सांगितलं तुम्ही बॉलिंग गेला. सकाळच्या सत्रात खेळलाय तोच संघ खेळणार की काही चेंजेस केलेत आपण. कुछ नहीं वही है सेम टीम. वही टीम खेल रही है. कैसे लग रहा है 6 ओवर का मैच खेलते और इतने पायदान पे आज तीसरे दिन का है. चारों ओर पब्लिक देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से और ओवरऑल टूर्नामेंट के बारे में आप क्या कहेंगे. कुछ नहीं बहुत अच्छा टूर्नामेंट है. बैटिंग दिया है कितने रनों तक रोकने के एक तमन्ना रहती है ना मन में हम लोग फील्डिंग करेंगे तो सामने वाली टीम को बैटिंग दे तो कितने रनों तक रोकने की कोशिश करेंगे. हम लोग कम से कम 50 के अंदर ट्राई करेंगे रोकने का. ओके थँक्यू सो मच. जर तुम्ही टॉस जिंकले असतं काय घेतलं असतं.
आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. अवे टॉसचं एक पार्ट आहे, तुमच्याकडे पण चांगली मोठी बॅटिंग आहे आणि तुमचे लेफ्ट आर्मपर्यंतच फॉर्ममध्ये आहेत आणि या मैदान लेफ्ट आर्मपर्यंत फॉर्मचं बघायला मिळते. आता तुमची बॅटिंग आल्यात तेच खेळाडू खेळणार की काही बदल आहे? हा, एक प्लेअर चेंज करणार आहेत आम्ही. ओके, कोणत्या खेळाडू? ते येत आहेत. जॉन्टी आहे का? नाही दुसरे खेळाडू आहेत. म्हणजे तुम्ही किती धावा करता प्रयत्न करा? ते म्हणत की आम्ही 50 धावाच्या आत ओखण्याचा प्रयत्न करा, पण या मैदानावर 50 धावा जास्त चालत नाही. 70, 80, 90, 88 देखील चेसेबल जातं. तुम्ही किती करण्याचा प्रयत्न कराल? 70-80च्या वरतीच जायला करेल. ओके, कसं वाटलं पहिला साला जिंकला, शेवटच्या चेंडू 6 धावा बघायला मिळाला आणि आता आत्मविश्वास किती दुणावलाय? खूप चांगलं वाटलं तो आमच्या प्लेअर मारून गेला एक बॉल 6. ओके, हसणारा कॅप्टन पाहिला म्हणजे निश्चितच किती आनंद वाटतो. थँक्यू सो मच. संसारा मैदानाला खूप सुख आहे, माणूस बोलणारच पाहिजे तर आपण आपल्या काय करू शकतो. दादा कसं वाटतंय? आमचे दादा तर काही बोलतच नाही, फक्त गॉगल म्हणून मॅच बघतात आणि जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतात. एका साईडला कोळी बॉयज दांडे महिला म्हणजे कॅच पकडा ना का, पैसे आमच्याकडे आलेले आहेत. 300 रुपये टप्पा कॅच पकडा, एका हाताने कॅच पकडा 500 रुपये. दुपारच्या सत्रामध्ये तुमच्याशी मी जॉईन होईल आणि खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं ना, જેટલી તમારી તારીફ કરે ને એટલી કમ છે કે તમારો આટલો બડો પ્યાર એ ટુર્નામેન્ટ માટે મેં આટલો બડો સપોર્ટ છે ગામના ખેલાડી બેના ગામના જે ખેલાડી તે वाकई में जितनी तारीफ कीजिए आपकी. गर्व से कहो हमारी महिला झाई के है, ऐसे हम कहते हैं ना, गर्व से कहो हिंदू है, गर्व से कहो हमारी महिला झाई की महिला के बाद जोरदार तालियां बजाइए. बघा हे आमच्या माय भगिनीचं प्रेम तुम्हाला क्रिकेटवर बघायला मिळाले. खरोखर जिथे जिथे समालोचनामध्ये जातो ना तिथे झाईचे गाव यूट्यूबमध्ये ऐका मी तुमच्या गावाबद्दल काय म्हणेल ते. आहा, यस, तुम्हीच वाटते ते पूजापूजन केलं आपल्या गावाचे आपण नाही गेले आणि गावाचे महाराज म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. आप गांव के पूरे महाराज और इतने बड़े गांव संस्कार बने गांव है. कल ही राम मंदिर के 54 वर्ष हमने बनाए, मर्यादा पुरुषोत्तम और कई लोगों ने, आने वाले क्रिकेटरों ने भी इस आपका महाभोजन का लाभ लिया है और ऐसे हमारे महाराज हमें मिलते और जो वहाँ पे आने के बाद आपके पवन स्पर्श. चला विजयासाठी धावा करायच्या त्या 56. पहिल्या षटक घेऊन जातो. यस, मॅच ऑन होते. सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते एका साईडला राहुल आणि ध्रुव आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो किशोर, अनुभवी गोलंदाज. राहुल आणि ध्रुव. किशोर, पुष्कर एक विकेट कीपर म्हणून नवीन बघायला मागला. अपकमिंग यंग टॅलेंट पुष्करकडे बघितलं काय बॅटिंग केली आज पुष्करने. ओहो, कैलास चेंडू जाळ्यामध्ये टाकला, लो फुल टच. ज्या खेळाडूने डीजे ऑपरेटर वाजवणार कोण? मोबाईलची पिन तर लागली पाहिजे. कोणा डीजे जमते का आपल्याकडे? नाही. दादा खरोखरच हॅलो, माईक देव त्याच्या हातात दे ना. हा, अय्या. हॅलो, पहिला चेंडू गडी बाद चालते. चल आता पुढचं समालोचन एक गोड आवाज. खऱ्या अर्थाने मुंबईवर इथे आले आणि प्रेमात पडले आणि ते देखील प्रेमात पडले ह्या गावाच्या की काय गाव मला बघायला मिळालं. एका शहरामध्ये राहताना आमच्या ग्रामीण भागामध्ये आलं आणि खरंच ज्या गोड आवाजाने ओमकार शेट्टे नावाचे एक गोड आवाज आपण ऐकतात. ऐकूया एक गोड आवाज आमच्या डोंबिवली शहराचं एक मोठा मंत्रमुग्ध आवाज. थँक यू सो मच दीपकजी संके सर. यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. दोस्ती यारी ट्रॉफी आपण एन्जॉय करत आहात. दोस्ती यारी चषक. इथे फटका कडक या लॉंग ऑफला फील्ड कॅच. चला कोणी कॅच घेतली का तिकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे या लगेच. एक टप्पा घेतली असेल तरी पण 300 आहेत.
टीमची टोटल धावफलकावरती जर इथनं आपण पाहिली तर स्कोर ऑन फायर. पहिल्या बॉलवरती राहुलची विकेट, नंतर श्रीधर आला बॅटिंगसाठी, त्याच्या बॅटमधनं एक चौकार आणि 2 षटकार. टार्गेट 56च. अतिशय सुंदर असं हे आयोजन दोस्ती यारी चषकाचं तुम्हाला पाहायला मिळतं. दोस्त सिर्फ तुझे कहा नहीं दिल से यह माना कि जो आए समय कभी खुद से आजमाना. खड़ा बगल में पाओगे जब भी नज़र घुमाओगे, जो आई मुसीबत तेरी तरफ तो आप हमें ही पाओगे. असं हे ओमसाई ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेलं हे दोस्ती यारी चषक. कुछ मित्र मित्र नहीं दिल के सुकून होतं है जैसे तुम सब. अगदी ओमसाई ग्रुप अगदी असंच जे आपल्या मित्रांवरती प्रचंड प्रेम करतं आणि त्या तमाम मित्रांच्या माध्यमातून भरवण्यात आलेलं हे क्रिकेटचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. अंपायर डिसिजन विल बी फायनल. अंपायर जर तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी DRS अवेलेबल आहे. आणि प्रशांत मळ आणि हर्ष माची तुम्हाला पाहायला मिळतात ॲज अ अंपायर्स. षटकाराच्या बाहेर जर महिलांनी झेल टिपला त्यांच्यासाठी रामदास माची साहेबांकडनं हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल धावफलकावरती जर आपण पाहिली, अजून एक अजून एक अजून एक हा देखील चाललाय. वाऱ्यासोबत वार्ताला बॉल सीमा पार आलाय षटकार. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते आहे 56 रनचेस आणि धावफलकावरती धावा 24. पहिल्या षटकात 3 षटकार 1 चौकार आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने टर्न करताना मैदानावरती टीम या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. इथे फटका मिड विकेटला बॉल हवे डाऊन दी बॉल फिल्डर टिपलाय त्या ठिकाणी झेल संपलाय खेळ. मजा येईल का या मॅचला? इथनं होईल का कमबॅक ते आपल्याला पाहायचं. 24 म्हणजे अजून 32 धावा या मॅच मध्ये करायच्यात. दोन्ही टीम्स आपण जर पाहिलं तर डहाणू तालुक्यातील आहेत. एका बाजूला वडकती दुसऱ्या बाजूला दांडी असं 2 संघांमधील सामना लढताना मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय.
टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतं स्कोर 56 रन चेस. अजून 1-2 विकेट आल्या तर मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार केला जाऊ शकतो. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आपण पाहिलं टीम दांडीला आणि आता वडकती रन चेस करतीये. चांगला बॉल, हा फटका देखील तितका सुंदर आहे. झाली आहे थोडीशी मिसफिल्ड, एक सिंगल झाली आहे, कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2 धावा अगदी आरामात या ठिकाणी पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतात. लढाई तुम्हाला करावीच लागेल जीव ओतून आकांतानं. शेवटच्या टप्प्यापर्यंत मेहनत करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गणेश जे एक लेजंड प्लेअर आहेत या टीमचे. अंपायरिंगच्या भूमिकेत हर्ष माची आणि त्यांना साथ देतात प्रशांत मळ, जाईचे 2 यंगस्टर क्रिकेटर. इथे थोडीशी मिसफिल्ड आणि पुन्हा एकदा एक सिंगलला डबलमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद रनआउट. इथे जातीय विकेट. धक्का लागला अजून एक, तो म्हणजेच टीम वडकतीला फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज ध्रुव या ठिकाणी बाद झालेत आणि ज्यानं चांगली सुरुवात करून दिली होती तो श्रीधर देखील मैदानावरती आपण पाहता बाद झाला. आता तुषारच्या सोबतीनं न्यू बॅटर मैदानावरती इंटर होतोय. चांगली होईल मॅच जर अशा विकेट येत राहिल्या. न्यू बॅटर मैदानावरती आलाय सुदेश. म्हटलं जातं ना की आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, रडतोस का वेड्या लढण्यास शान, काट्याती फुलांची चुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो ना तो इथे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. वॉट अ शॉट, बॅकफुटला गेले, जागा बनवली. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, गुंडप्पा विश्वनाथ, VVS लक्ष्मण, राहुल द्रविड या सगळ्यांची आठवण काही काळात जागी करताना आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हर संपन्न झाली या मैदानावरती नंबर 2 आणि धावफलकावरती धावा झालेत त्या म्हणजेच 29. अर्धा प्रवास या ठिकाणी पार झालाय, अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष पूर्ण झालंय आणि समीकरण या मॅच मध्ये जर आपण इथनं पाहिलं तर जिंकण्यासाठी 56 धावेची गरज होती. आता रन्स पाहिजेत या ठिकाणी. अजूनही येणारे 24 बॉल आणि धावा 27, लेस दॅन रन अ बॉल ही मॅच आली आहे. बॉल तयार होतील. बॉलिंग ट्रॅकवर साहिल. आता मॅच मध्ये ना फार काही गमावलंय कारण पॉवर प्ले मध्ये 3 ओव्हर मध्ये धावा 29 बनताना तुम्हाला पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 27 धावेची गरज आहे. इथे फटका चाललाय समोर, लॉंगॉनो कॅच ड्रॉप आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर आलाय षटकार. चान्स काहीशी जरूर होती ती मिस केली आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. षटकार आलाय त्यामुळे आता मॅच रनअप बॉल आली आहे. अजून एक चांगला फटका समोर डीप मध्ये लॉंग ऑफ उभा. एक सिंगल. एकेरी दुहेरी धावेने आता काम या मैदानावरती चालणार नाहीये. 22 धावेची 22 बॉल मध्ये 20 धावेची आता या ठिकाणी गरज. 22 बॉल्स 20 रन्स नीड. अजून एक मोठा फटका. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक बिग 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 6 आणि सामन्याची हवा बाहेर काढून टाकताना फलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. फक्त आता 14 धावा करायच्या आहेत 21 बॉल मध्ये आणि कॅप बॅटिंग करतोय मैदानावरती
आपण पाहताय फलंदाज तुषार. ग्रेट बॅटिंग, अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती तुषारच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळतोय. कोशिश हमेशा दमदार होनी चाहिए. वक्त भी बदलता है और किस्मत भी बदलती है. जो हार नहीं मानता उसी के लिए हालात रास्ते बनाते हैं और मेहनत जब आदत बन जाती है तो सफलता मजबूर बन जाती है. कीप गोइंग. ऑलवेज स्वतःला इतकंच सांगा, नेवर एव्हर गिव्ह अप. या मॅच मध्ये तुषार बॅटिंग करताना दिसलाय ना, वादळ वाऱ्यांसमोर एक सुनामी येऊन थांबलाय. त्याचं नाव आहे तुषार. आंधी रोके तो तुषार तूफा, तूफा रोके तो तुषार आग. आणि एका हाती हा सामना पूर्णपणे खुला झाला. अजून 2 धावा मिळतील. टीम वडकतीच्या नावावरती धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल 45 जिंकण्यासाठी मैदानावरती करायच्या धावा या ठिकाणी अजून 11. 45 धावा स्कोरकार्डवरती झालेत. 11ची अजूनही गरज. हा सामना देखील काहीसा लवकर समाप्त होईल असं मैदानावरती वाटू लागलंय. इथे देखील ड्राईव्ह करत असताना समोर एक्स्ट्रा कव्हर, एक सिंगल या ठिकाणी झाली. एक कंप्लीट एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय. 46 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागले. 46 धावा धावफलकावर आहेत. अजून 10 रन्स करायच्यात. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 18. दोस्ती यारी चषक तुम्ही पाहताय. ओम साई ग्रुप प्रेझेंट. स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये आणि अतिशय चांगलं आयोजन दोस्ती ग्रुपनं केलंय. लोग ग्रुप देखते हम दिल देखते, लोग सपने देखते हम हकीकत देखते, लोग दुनिया दोस्त देखते हम दोस्त में दुनिया. असे ओमसाई ग्रुप जाई गावचं त्यांनी भरवलेलं 4 दिवसीय क्रिकेटचं आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 भव्य दिव्य चषक, दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये रोख आणि भव्य दिव्य चषक, आणि तृतीय क्रमांक 10,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. असं हे आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं. मॅनेजमेंट अप्रतिम आहे. क्रिकेटमधलं स्टँडर्ड, क्रिकेटचा दर्जा वाढवणारी ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. ओम साई ग्रुप प्रेझेंट्स. आणि आता ओम साई ग्रुप फक्त जाईमध्ये आता नाव नाही तर एक ब्रँड बनेल, ज्या अनुषंगानं आयोजन ओम साई ग्रुपने केलंय. कौतुकास्पद. हर्ष माचीचा इशारा येत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी पूर्ण ओम साई ग्रुपची. त्यामध्ये सध्या आता हर्षला तुम्ही पाहताय जो अंपायरिंगच्या भूमिकेत काम करतोय. प्रशांत मळ जो डावखुऱ्या, त्याचा एक अतिशय जबरदस्त यंग टॅलेंटेड प्लेअर आहे आणि सर्वांची अफाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय प्रिन्स आहे, नील आहे, हे सगळे मॅच एन्जॉय करतायत. त्यांना माहिती आहे आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वात महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांच्या क्रिकेटला जोडणारी एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपण भरवली आहे. षटक मैदानावरती आपण पाहताय सुरू झाला या ठिकाणी 4थं. व्हाईट बॉल नंतर एक डॉट बॉल आला. म्हणजे समीकरणात जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर येणारे 17 चेंडू आणि धावा करायच्यात फक्त 9. क्या बॅटिंग केली या मॅच मध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं श्रीधर ज्यानं 3 षटकार 1 चौकार सामना खुला केला पॉवर प्ले मध्ये येऊन. टप्पा पडलाय, थोडासा बॉल बाहेर आहे का? हो, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक रन एक्स्ट्रा ऍड केली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 48. जिंकण्यासाठी अजून 8 या मॅच मध्ये करायच्यात. इथे फटका हा देखील कडक आहे आणि हा देखील चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 56 धावेचा प्रवास सहजच यशाच्या दिशेनं प्रवास करताना तुम्हाला पाहायला मिळतीये टीम. यॉर्कर टाकला, एक सिंगल मेल. कौन बताता है समंदर का रास्ता नदी को, जिसमें मंजिल का जुनून होता है ना, वो कभी मशवरा जिंदगी में नहीं लेते. आणि ते स्वतःचा रस्ता स्वतः तयार करताना टीम वडकती तुम्हाला पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना सारांश लबन उंबरगाव आणि डहाणू अगार या 2 टीमच्या दरम्यान रंगेल. 6 षटकांची मॅच. सेकंड राऊंडचं पहिलं सत्र
आणि मॅच फिनिश. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बनवायच्या होत्या अब तक 56, बनवल्या डायरेक्ट 61.